नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण रंजना महेंद्र शिंदे आणि पूजा भरत साबळे या दोन कुटुंबांना भेटणार आहोत. औंढे लोणावळा या परिसरात आलेले आहोत आणि या भागात काय घडणार ते बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. उखाणा पाठ केला ना? घ्या. साडी घालते फॅशनची, पदर घेते साधा. बर. महेंद्ररावांचं नाव घेते, ते माझे कृष्णा, मी त्यांची राधा. काय सांगता? घ्या. जन्म दिला मातेने, पालन केले पितेने. रंजनाचं नाव घेतो, पती आहे नात्याने. नमस्कार. घ्या. कारल्याच्या एकविरेला घातला कोल्हापुरी साज. भरतरावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी आज. मला तुम्हाला विचारायचं, आता जेवढा आवाज आहे तेवढाच असतो का? आज जेवढा आवाज आहे तेवढाच असतो का? हा, घ्या तुम्ही. निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे. बर. पूजाचं नाव घेतो, लक्ष द्या सारे. हो 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 हो. पण साधारणतः तुम्ही उशिरा वगैरे घरी आलात की त्यांच्याकडे बघितलं की तारे चमकतात का? हो. वहिनी द्या ओळख करून सगळ्यांची. ती माझी नणंद. नमस्कार. ती पण नणंद. नमस्कार. भाची. नमस्कार. ती माझी 2 मुलं. नमस्कार. ती भाची सून, तो पण भाचा, ते पण भाचा, ते पण भाचा आहे, ते माझी नंदई आहे आणि ती भाचा सून. नमस्कार. भरपूर भाचे दिसतात तुम्हाला. 13 भाचे आहेत. तुम्ही द्या ओळख करून. ह्या नणंद, ते त्यांचे मिस्टर आणि सासरे. नमस्कार बाबा. मैत्री कोणाची? आमच्या दोघींची. कधीपासून? 8 वर्ष झाले. 8 वर्ष कशी काय झाली? हो, कारण की ते आमच्याकडे नवीन जेव्हा राहायला आले ना, त्यांना आता 8 वर्ष झाले. अच्छा, हे राहायला आले तेव्हा तुमची मैत्री सुरू हो झाली? हो, आमच्या शेजारी, आम्ही शेजारी शेजारी. किती लांब आहे घर? जवळच आहे. तिला आवाज दिला की ती लगेच येते, मला आवाज दिला की मी जाते. कोण कोणाला आवाज देत असतं? ती मला जास्त करून आवाज देते. पण मग तुमची मैत्री या तुमच्या शेजारी राहायला आल्यानंतर झाली? हो हो. पण कशी सुरुवात कशी झाली? सुरुवात अशी झाली, म्हणजे ते प्रेग्नेंट होते तेव्हा, नवीन पहिलं लग्न झालं त्यांचं तेव्हा. मग ते अचानक असे बोलण्यामध्ये आमची मैत्री होऊन गेली. काय गोड असतं बघा. काय काय झालं सांगा. पहिल्यांदा फक्त बघायचो नाही का, फक्त स्माइल वगैरे नंतर, आणि मग नंतर चांगली घट्ट मैत्री जमली. आधी फक्त स्माइल? हो, आधी फक्त स्माइल. जेव्हा तुम्ही त्यांना पहिल्यांदा बघितलं होतं काय वाटलं होतं त्यांच्याबद्दल? नाही, आम्ही पहिल्यांदा नाही बोलायचो, खूप दिवस नाही बोललो. त्याच्यानंतर मग थोडस स्माइलनं सुरुवात झाली आणि मग नंतर बोलायला लागलो. कोणी केली बोलायला सुरुवात? मीच केली. तुम्ही? हो. का तुम्ही काय शिस्तपणा नाही बोलायचं? नाही, मी म्हणजे पहिल्यापासून मला तशी सवय नाही डायरेक्ट जाऊन बोलायची. हा, पण नंतर खूप बोलतात. हा, मग आता हेच आम्हाला ओरडतात की किती बोलता म्हणून. पण आता खूप मैत्री घट्ट झाली. 8 वर्षात असे कुठले प्रसंग आहेत मैत्रीचे जे लक्षात आहेत? एक लक्षात राहण्यासारखं असं आहे, साडीवरून आमच्या दोघीची भांडणं झाली होती. साडीवरून भांडणं? हो हो. छान आहे, विषय चांगला आहे भांडणाचा. साडी घ्यायला गेलो तर तिच्यासाठी, तिला आवडली नाही. मग मी म्हटले मी घेते, तर मग नंतर म्हटली मी घेते. नंतर ती म्हटली नाही मग मला पाहिजे. तर मी म्हटली आता तुला देणार नाही, आता मीच घेणार आहे ती साडी. मग त्याच्यावर आमची झाली ती भांडणं 2-4 दिवस. कुठे तिकडे दुकानातच? हो, दुकानामध्येच. अच्छा, मग ती भांडणाची सुरुवात केली कोणी? सुरुवात हिच्याकडनंच झाली. कारण की वाटत तिला मी पहिली म्हटले की तुला आवडली तर तू घे, तर ती म्हटली मला नाही चांगला दिसणार तो रंग. मग मी म्हटले मग ठीक आहे, मग मीच घेते. तर मग त्याच्यावर अशी भांडणं झाली आमची. ती आहे कुठे साडी आता? त्यांच्याकडे दिलीच नाही त्यांनी मला. कशी आहे ती? व्यवस्थित आहे? हो, व्यवस्थित आहे. रंगबिंग लागला नाही ना कुठले? नाही. लहानपणापासून हट्टी स्वभाव काय तुमचा? हो, हट्टी. एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. हो. कुठे बालपण कुठलं काय तुम्ही हसताय? माहेर कुठलं तुमचं? चाकण. चाकण. तिकडे कोण कोण आहे? आई वडील, बहीण भाऊ, चुलते चुलती. बरं बरं बरं. बरं, यांची 8 वर्ष मैत्री झाली या दोघींची. मग तुमची पण ओळख तेव्हाच झाली? हा, तेव्हापासूनच झाली ना, यांच्यामुळे आमची झाली. अच्छा, यांच्यामुळे तुमची झाली. तुमच्यात कधी असं पॅन्ट विकत घेण्यावरून भांडण नाही? क्रिकेटवरून थोडस व्हायचं. क्रिकेट? आम्ही क्रिकेटचे फॅन. चांगलं, त्यांची टीम वेगळी राहायची, माझी, मग आमच्या दोघातच व्हायची. काय जोड्या आहेत. जमलं कसं मग? आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं काय हो? कुठे? मी मुळशीची आहे. मग काय झालं? हा, मग काय नाही, पाणी घ्यायला आले होते कळ्यातलं. मग काय हो, काय तुम्ही सांगा हो, कसं काय जमलं आता तसंच.
हे जमला तर तसंच कळलं, पण कसं काय, सुरुवात कशी झाली? मी क्रिकेट खेळायला चाललो होतो. हा. तर मी बस स्टॉपला थांबलो होतो. तर ही परीक्षा द्यायला चालली होती 10वीचे पेपर. त्यावेळेस पाहिली. मग योगायोगाने ते वाढतच गेले थोडी थोडी मैत्री. त्याच्यानंतर मग माझे वडील कंस्ट्रक्शनचे काम करायचे. मग नेमकं त्यांच्याच घराचं आम्हाला काम भेटलं होतं वडिलांना. मग काय विटा घेऊन तुम्ही गेले होते? मग त्यावेळेस मग झालं मग आमची मैत्री झाली त्याच्यामध्ये. नाही पण मग घरी यायला लागले. हा, घरी मग कंस्ट्रक्शनचं काम घेतलं ना माझ्या वडिलांचं. बरोबर. मग त्याच्यामध्ये आमची मैत्री वाढत गेली. मग प्रेम झालं. रेग्युलर यायचे तिकडे? हो अरे वा. पण मग तुम्हाला अंदाज यायचा हे कशासाठी येत आहे? हो. मग नंतर माहिती झालं ना कोणाला? मला. कसं काय माहिती कसं झालं तुम्हाला? मग आता माझे पण त्यांच्यावरती प्रेम आलं ना. काय हो? आणि मग प्रपोज कोणी केलं? मिस केलं. कुठे? तिथंच तिच्याच घरी. त्या कन्स्ट्रक्शनवर? हा, त्यांच्याच घरी. मग काय होकार आला लगेच? लगेच. तुमच्या बाबतीत कसं काय झालं? लव्ह मॅरेज. तुमच्याकडे बघून वाटत नाही. कसं काय हो? कुठे सांगा? नाही, त्यांनी मला पाहिलेलं कॉलेजला जाताना वगैरे असं. ते काही मला माहिती नव्हतं. तर मग त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं तर मी सुरुवातीला नाहीच बोलले. तर ते मला सारखे तेच विचारायला लागले. त्याच्यानंतर मग फ्रेंडशिप झाली आणि मग झालं. पण मग तुमच्याकडनं लगेच घरनं विरोध वगैरे झाला का? माझ्या घरचे नव्हते ॲग्री सुरुवातीला. ह्यांच्या घरचे होते. ह्यांच्या घरच्यांना नव्हता प्रॉब्लेम. पण नंतर झाले कन्व्हिन्स आणि दिलं लग्न करून. किती वर्ष झाली लग्न? 8 वर्ष झाली. आणि तुमच्या बाबतीत? आम्ही पळून जाऊन लग्न केलं दोघांनी. घरच्यांचा विरोध होता माझ्या. तुमच्या? हो. अजून पण 19 वर्ष झाले. त्यांचा माझा काही संवाद नाही अजून. काहीच नाही. कुठे असतात ते? मुळशीमध्येच असतात. कोण कोण आहे तिकडे? तिकडे वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, आई नाहीये. पण कधी बोलत नाही? कधीच नाही. 19 वर्ष झाले कधीच नाही. संवादच नाही? काहीच नाही. तुम्ही कधी संपर्क केला? नाही, मी पण नाही केला. का हो? मला भीती वाटते ना म्हणून. पण आता 19 त्यांच्या समोर जाण्याची वर्षानंतर हिंमत नाही अजून. वडिलांना भेटावं, भावाला भेटावं असं नाही वाटत? वाटलं, पण करणार काय, कारण की ते खूप रागीट आहेत. पण मग त्यावेळेला तुम्ही पळूनच गेला? हो. कुठे गेला? आम्ही नागपूरला गेलो होतो डायरेक्ट. इथून नागपूर? ते 3 वर्ष शोधत होते आम्हाला. नाही भेटलो. अरे बापरे. आणि मग इकडे कधी आले? आता इकडेच आहे ना, म्हणजे लोणावळा. 10 वर्ष तिकडे होतं. 2014 मध्ये आम्ही इथं आलो. अच्छा. पण आज जर हा कार्यक्रम बघत असतील वडील, काय सांगाल वडिलांना? मी त्यांची माफी मागेन की त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं. मला माफ करावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि खरंच कधी वडिलांनी माफ केलं तर आनंद असेल? मग आनंद असणारच ना. वडिलांनी माफ केलं मग इतक्या वर्षांनी भेटणार म्हटल्यावरती आनंद तर असणारच. होईल, सगळं होईल, काळजी करू नका. काय बघा ना, केवढा मोठा प्रवास आहे, कुठून कुठे कसा वाया नागपूर इथे आले. हो. पण कधी तुमची एकमेकांशी बघणं बोलणं कुठल्या नाही, मी माझ्या कार्यक्रमात? वडिलांना पाहिलं इथं लोणावळ्यामध्ये, पण त्यांनी नसेल मला पाहिलं. मी पाहिलं त्यांना. इथं आलते काहीतरी कामानिमित्त आले असेल. मी त्यांना मार्केटमध्ये पाहिलं होतं, पण त्यांनी नसेल मला पाहिलं. मी पाहिलं होतं तेव्हा त्यांना पाहिलं तर मला खूप रडू आलं होतं. होय ना. खूप मिस करता ना? हो. कारण की आईच्या नंतर त्यांनीच मला सांभाळलं होतं. माझ्या आईला नसतानीच वारली, मग त्यांनी सगळं सांभाळ केला होता. इकडे कसं स्वागत झालं? इथं सगळे चांगले आहेत. स्वागत म्हणजे अगदी माझ्या घरच्यासारखे आहेत. भाचे माझ्या भावांसारखे, भाची बहिणीसारखी आहे. नंदा पण खूप चांगल्या आहेत. म्हणजे मला काही आठवण आलीच नाही आजपर्यंत त्यांची. एवढे चांगले तिकडचे सगळे. त्यामुळे मला काही वाटलं नाही की बाबा सगळे माझे आहेत इथं. बरं, ह्या कधी रागावतात का तुमच्यावर? रागवलं तरी काही चालत नाही माझ्या पुढे. नाही, अजिबात नाही. पण रागावतात? कोण? या लगेच गप्प होणार. हो. फक्त एक आवाज दिला की गप्प. काय हो? हो, ह्यांचा रागीट स्वभाव आहे ना. अरे वा. तुमच्या माहेरी रागीट, सासरी पण रागीट. पण मला तुम्हाला विचारायचंय, मग यांच्या ओरडण्यामुळे कधी डोळ्यात पाणी आलंय? हा, कधी कधी म्हणजे असं वाटलं कधी की खूप त्रास झाला तर येते डोळ्यात पाणी. होय ना. हा. मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्यावरती विश्वास ठेवून जी माऊली सगळं आपलं माहेर सोडते आणि सासरी येते, अशा माऊलीच्या डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी आपण काय करणार? बिना कामाचं कधीच आजपर्यंत नाही. आजपर्यंत आमचं कधी भांडण वगैरे पण नाही झाले ना. 19 वर्षामध्ये कसंच नाही, कधीच नाही. फक्त शाब्दिक मी 1-2 शब्द बोलणार, ते गपच झाले पाहिजे सगळे घरातले. पण ते 2 एक बाणासारखे असतात ना. नाही, थोडंसं ओरडायचं लाईट की मग ते शांत होऊन जातं. नाही, ते रागवले ते लगेच म्हणजे समजावलं येतात. तसे ते प्रेमळ आहेत. हो, ते कळलं आम्हाला, प्रेमळ आहेत ते. म्हणून तर झालं ना, हो की नाही? हो. काय हो तुमच्या बाबतीत कसं काय? थोडासा आहे चिडचिड स्वभाव. कोणाचा? मग
होतं थोडंसं. ते तर पाहिजे ना, लोणच्या एवढं पाहिजे ना. चला, या गप्पा सुरू असताना घरातले काय म्हणतात ते ऐकूया. भावजी आमची लई चांगली आहे, हा, कधी आम्हाला रागवत नाही आणि खाणं पिणं एकदम व्यवस्थित, भाव पण व्यवस्थित आहे आमचा, एकदम भारी आहे दोघं पण. पण माहिती होतं भाऊ अशा यांच्या बरोबर लग्न करणार, हा माहित होतं, अंदाज आला होता हा. तुम्हाला, माहिती होतं? आम्हाला माहित होतं. सर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर सर्व गुणसंपन्न जी स्त्री असते ते यांच्याकडे बघून सर्वांनी आदर्श घेण्यासारखं आहे. जशा दिसतात अगदी तशाच आहेत. माझी मम्मी तशी आहे प्रेमळ आणि पप्पा जरा आहेत रागीट आहेत. मग पप्पानी काय केलं पाहिजे असं वाटतं? आमच्यावर रागवलं नाही पाहिजे जास्त. नाही पाहिजे जास्त कुणाच वर ना, जास्त रागामुळे त्यांनाच तब्येतीला त्रास होऊ शकतो. हो. तर रागावरती थोडं कंट्रोल केला पाहिजे. मम्मी जरा प्रेमळ आहे आणि पप्पा जरा रागीट आहेत जरा. खूप फटके पडलेत, मिळालेत फटके, मिळालेत. हो. पप्पांनी स्वभावात बदल केला पाहिजे हो जरा थोडासा ना जरा. आज म्हणजे त्यांना कधी एकदा बोलतो असं झालं होतं. मामा म्हणजे मामाच्या शब्दाप्रमाणे मामाने आम्हाला माया दिली. आपण आईला फक्त एकच शब्दाने मा म्हणतो, पण मामा म्हणजे 2 गुणा प्रेम जास्त देणारा मामा असतो आईपेक्षा. तसं मामांनी मला पण प्रेम दिलं, सगळ्या भाच्यांना सेम प्रेम दिलं. चला, आता या सगळ्या गप्पा सुरू असताना कोण पहिलं बक्षीस जिंकून देणार ते आपण बघणार आहोत. तुम्हाला दोघांसाठी एक खेळ आहे, एक चित्र पूर्ण करायचंय. कोण आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार बघूया. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. लवकर. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, अभिनंदन. भेटवस्तू तुमच्यासाठी, अभिनंदन. पासून स्वागत करतो. बोला. ती माझी बारकी भाऊज आहे, छान आहे स्वभावानी. पण भाऊ जास्त चांगला आहे का? नाही, दोघं पण छान आहेत. नाही, एकच उत्तर द्या, कोण जास्त चांगलं आहे? भाऊही चांगला आहे आणि भाऊजे पण एकच चांगले. उत्तर द्या, कोण? नाही भाऊजे पण छान आहे. आता पण भाऊ जास्त चांगला आहे तर भाऊ असणारच ना छान, तेवढा लहान आहे म्हटल्यावरती. बाबा सांगा सुनेबद्दल. सुनाय जरा तापट स्वभावाची. हा, तापट स्वभाव आहे. आलं की नाही खरं आहे ना? टोपावरचं झाकण काढतात त्याची वाफ आली बाहेर. हा, मग तू पण तापट आहे, पण तिला समजून घेतो. होय ना. पण जास्त तापट कोण आहे, सून की मुलगा? तसं दोघेही सारखेच आहे, दोघे तापटच आहेत, पण तो जरा ती कमी आहे. थांबून जरा जरा कमी आहे. कारण ह्यांचा तापटपणा जास्त असल्यामुळे त्यांचा तापटपणा कमी झालाय. व्हेरी गुड, खूप छान लॉजिक आहे. कसं वाटतंय तुम्हाला ऐकून? सुनबाई सांगा सासऱ्यांबद्दल. आता म्हणजे सासरे ही कन्सेप्टच थोडीशी हे वाटते की वडिलांसारखेच आहेत. म्हणजे कधी पण काय झालं तर समजून सांगतात मला, खूप वडिलांसारखं. त्यांचं म्हणणं तापटपणा थोडा कमी व्हायला हो. पाहिजे. कशामुळे एवढा तापटपणा? ऍक्च्युली स्वभावच तसा आहे थोडासा. कसा काय म्हणजे कसा आहे स्वभाव? थोडासा राग पटकन येतो. कसा होईल कमी करण्याचा प्रयत्न करेल कधी 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 आजपासून. चला बाबा. हो सासरे बुवा, आनंद होईल ना मला, आनंद होईल. छातीवर हातच ठेवला त्यांनी. असं झालं तर खूप आनंद होईल, हो की नाही? वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी माझ्या वडिलांची आणि माझ्या घरच्यांची क्षमा मागेन की मी त्यांच्याही लग्न केलं, त्यांनी मला माफ करावं, एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही? मी माझ्या वडिलांची, कारण माझ्यामुळे माझ्या वडिलांचं खूप हाल झालं आणि नाही शेवट ते गेले, कारण मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही भेटला परिस्थितीनुसार. कुठे होता तेव्हा ते गेले? तिकडे होतो नागपूरला. मला त्यांना मयत पण करायला नाही भेटली. नाही, तुम्ही पोहोचलेच नाही. अरे बापरे. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी माझे आई वडील आणि सासू सासरे, म्हणजे माझ्याकडून काही चुकीचं हे झालं, त्यांना थोडासा त्रास झाला असेल तर मी त्यांची क्षमा मागते. मी आई वडिलांची क्षमा मागू इच्छितो की चुकून मी कधीतरी रागामध्ये थोडंसं त्यांना बोलतो. त्यांची क्षमा मागताय? हो, आई वडील.
मग आजपासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? बदल करायचा असेल तर माझ्याकडून समजा काही आई वडिलांना काही चुकून जास्त काही बोलत असेल तर ते कमी करणार. हो. तुम्ही? थोडासा राग कमी करण्याचा प्रयत्न करेल नक्की. आज वडिलांना स्मरून जर आजपासून स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला करा? काय ना, थोडं रागावर कंट्रोल करून बाकी काय करा. सगळ्यात जास्त आनंद तुमच्या बाबांना होईल. तुम्ही आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल? मी पण, मला कधी कधी येतो राग, त्याच्यावर कंट्रोल करेल. रागावरती नियंत्रण एवढा आजचा ठराव झालेला आहे सगळीकडून. आणि तुम्ही नाही काय बोलला? हा, स्वतःत बदल कुठला करणार? रागावर कंट्रोल करेल. बघा, चौघांचाही राग कॉमन आहे. रागावर नियंत्रण आणि घरातल्या सुखात आणि आनंदात वाढ, असं आता इथून पुढे आपल्याला दिसणार आहे. तेव्हा आता या ठिकाणी कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. रंजना वहिनी आणि पूजा वहिनी कोण जिंकणार पैठणी आता ठरणार आहे. या ठिकाणी छोटे छोटे चेंडू दिलेले आहेत. समोर मातीची चूल आहे. इथून ती चेंडू टाकायचे आणि त्या चुलीत जायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. 1. आता तुम्ही या. नाही, मला तुम्हाला विचारायचंय, आजपर्यंत अनेक वर्ष क्रिकेट खेळताय, हा वहिनींनी कुठला स्पिन टाकला होता? गुगली टाकला होता. म्हणजे एवढा डेंजर गुगली होता हा. स्टंपच्या मागे जाऊन स्टंपला प्रदक्षिणा घालून विकेट गेल्यासारखा होता. पण खूप छान, अभिनंदन अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पूजा वहिनी, त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रंजना वहिनी, त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या सगळ्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करून आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.